काही दिवसांपासून राज्यातल्या हॉटेल मालकांना चांगलंच टेन्शन आलंय. हॉटेलला आज किती फायदा झाला, किती नाही हे बघण्यापेक्षा ते हॉटेलमध्ये स्वच्छता आहे का, कुठं झुरळ वगैरे तर नाही ना, याकडे लक्ष देत आहे. तसंच दूध डेअरीवाल्यांची ही चांगलीच झोप उडाली आहे. कारण दूध भेसळ केली आणि तुकाराम मुंडे सर आले तर दूध का दूध और पाणी का पाणी होणार याचीच भीती त्यांच्या मनात आहे. तुकाराम मुंडे एफडीएचे आयुक्त झाल्यापासून म्हणजेच 2 महिन्यापासून त्यांच्या नावाची चांगलीच दहशत पसरली. त्यांनी अगदी छोट्या दुकानांपासून ते मोठमोठ्या डेअऱ्या, हॉटेल यांना चांगलाच धडा शिकवलाय. आता तर त्यांनी शाळा आणि शाळेच्या परिसरामध्ये म्हणजे शाळेपासून 50 मीटर पर्यंत जंक फूड्स विक्रीला बंदी घातली आहे, ज्यामध्ये वडापाव, आईस्क्रीम आणि चॉकलेट्स अशा काही गोष्टींचा समावेश आहे. या सर्व गोष्टीमुळे मुंडे साहेबांचं राज्यभरात कौतुक होतंय. पण हायकोर्टानं मुंडेंच्या या कामावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एफडीएची कारवाई ही फक्त खासगी गोष्टीवरच का होते, असा प्रश्न कोर्टाने उपस्थित केलाय. तसंच एफडीएच्याच काही कर्मचाऱ्यांनी मुंडे यांच्या विरोधात तक्रार केली आहे. नेमकं कोर्टाचं म्हणणं काय ते बघूया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय विषय चौकातला. 25 मेला तुकाराम मुंडे राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या पदावर रुजू झाले. तेव्हापासून मुंडे आणि त्यांच्या एफडीएच्या धडक कारवाईची रोज एक तरी बातमी ऐकायला मिळते. मुंबई, पुणे सारखे प्रमुख शहर तर सोडाच, पण राज्यातल्या कानाकोपऱ्यात जाऊन त्यांनी भल्या भल्यांना धडा शिकवलाय. मोठमोठे हॉटेल, दूध डेअऱ्या, कॅफे, बेकरी, हलवाई, आईस्क्रीम पार्लर येथे धडक कारवाई करून दुकानं सील केली. तसंच अवैध गुटखा आणि पान मसाला, पान टपऱ्या, छोटे मोठे किराणा दुकान, शाळेच्या परिसरातील दुकान, खाद्यपदार्थ विक्रेते या सगळ्यांनाच धारेवर धरले. काही दिवसापूर्वी संभाजीनगरमध्ये मुंडेंच्या टीमवर गुटखा माफियाकडून झालेल्या हल्ल्याचीही चर्चा झाली होती. मुंडेंच्या या धडक कारवाईनंतर अनेकदा आक्षेपही घेण्यात आले. त्यांच्या विरोधात काहींनी आवाज उठवला. एफडीएची कारवाई मनमानी असल्याचं म्हणत त्याविरोधात ते कोर्टात पोहोचले. काही दिवसापूर्वीच मुंबई हायकोर्टाच्या संभाजीनगर खंडपीठानं एफडीएच्या 8 डेऱ्यावरच्या कारवाईला स्थगिती दिली. काहीच वेळ न देता डायरेक्ट परवाने रद्द केल्यामुळे या लोकांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यामध्ये या 8 डेऱ्यांचा समावेश आहे. पहिली म्हणजे छत्रपती संभाजीनगरची शिवकृपा डेअरी, दुसरी जालन्यातील सरस्वती मिल्क प्रोडक्ट, तिसरी अहिल्यानगरमधील कृष्णानंद फूड प्रोडक्ट, चौथी जतीन दूध संकलन, पाचवी म्हणजे जळगावमधली सरस्वती मिल्क प्रोडक्ट, सहावी सिद्धेश्वर मिल्क प्रोडक्ट, सातवी आहे नवनाथ दूध संकलन आणि आठवी आहे जय हरी दूध संकलन. पण यांच्या डेअऱ्या सील केल्यामुळे दूध संकलन करणाऱ्या डेअरींशी जोडलेले कर्मचारी, वितरक आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ लागलं, असं या याचिकेत बोललं गेलं. एफडीएचा नियम असा असतो की दूध डेअरीच्या तपासणीत त्रुटी जर आढळल्या तर त्या दूर करण्यासाठी त्या व्यावसायिकांना 14 दिवसांची मुदत देणं बंधनकारक असतं. पण ही मुदत त्यांना न देता त्यांचे परवाने रद्द केले, हे चुकीचं आहे असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला. यानंतर संभाजीनगर खंडपीठानं या 8 डेऱ्यांना सध्या तरी स्थगिती दिली आहे. आता मुंबई हायकोर्टात झालेल्या आणखी एका सुनावणीत कोर्टानं मुंडेंच्या एफडीएवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. नवी मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलच्या किचनमध्ये झुरळ सापडल्यानं एफडीएने त्यांचा परवानाच रद्द केला. त्यामुळे याचिकाकर्त्यांच्या वकिलांचं असं म्हणणं होतं की कारवाई ही न्याय आणि योग्य प्रक्रियेचे पालन करणारी असावी. व्यावसायिकांना सुधारणा सूचना मिळायला हवी. इतकं मोठं आणि टोकाचं पाऊल उचलण्याएवढं नियमांचं खरंच उल्लंघन झालं होतं का, असं एफडीएला विचारण्यात आलं. तेव्हा मुंबई हायकोर्टानं एफडीएला सुनावलं. सूचना देऊन जर त्यांनी नियमांचं पालन केलं नसतं तर तुम्ही परवाना निलंबित करू शकला असता, असं मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांनी म्हटलं. फक्त 1-2 झुरळ आढळल्यामुळे थेट परवाना रद्द करायचा का? एक झुरळ परवा माझ्या डेस्कवर आढळलं होतं, म्हणून मी काय माझं काम बंद करायचं का, असं न्यायाधीशांनी एफडीएला प्रश्न विचारला. हॉटेलमध्ये 79% स्वच्छता असणं आवश्यक असतं
आणि मुंबईतल्या या हॉटेलमध्ये 95% स्वच्छता असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे हॉटेलचा परवाना निलंबित करण्याचा एफडीएचा जुलैचा आदेश रद्द करून त्या हॉटेलला पुन्हा परवाना देण्याचे आदेश हायकोर्टाने एफडीएला दिले. तसंच कोर्टाकडून एफडीएला काही प्रश्न विचारण्यात आले. एफडीएकडून फक्त खासगी गोष्टीवरच का कारवाई केली जाते? एफडीएने सरकारी गोष्टींना तपासलं का? एकीकडे कोर्टानं सुनावलं आणि दुसरीकडे एफडीए मधल्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा तुकाराम मुंढेंच्या विरोधात तक्रार केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या राज्य अन्न आणि औषध प्रशासन प्रयोगशाळेतल्या 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुंढेंच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतलाय. प्रयोगशाळेचे सहसंचालक तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय, 2 शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कामाचे आदेश देण्यात आले. रिक्त पदामुळे वाढलेला कामाचा ताण आणि त्यामुळे नमुन्यांच्या तपासणीच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. या तक्रार पत्रावर अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या सह्या असल्याचंही सांगितलं जातंय. प्रयोगशाळेत अचानक 2 शिफ्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला. पण त्यासाठी तेवढं मनुष्यबळ इथे कामाला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यावर कामाचा ताण पडतोय. सकाळी 9 ते रात्री 12 असं जास्त वेळ काम करावं लागतंय. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुद्धा काम करण्याचे आदेश देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. यामुळे नमुने चेक करताना त्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे, असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. या सगळ्या कारणामुळे आता तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईला फुलस्टॉप लागेल की काय याचीच चर्चा आहे. तर या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपला विषय चौकातला या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.